2024 मध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंचा निर्धार। तर दादांना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न पूर्ण करा, छगन भुजबळांचंही आवाहन। सारखा मुख्यमंत्री करण्यापेक्षा संघटनेवर भर द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नेत्यांचे टोचले कान। गटागटाचं राजकारण न करण्याचा दादांचा सल्ला। आता मी निवडणूक लढणार नाही, भावनिक आवाहन करण्याची गरजच नाही। शरद पवारांचा अजित पवारांना टोला, तर भावनिक आवाहनाच्या अजित पवारांच्या टीकेलाही उत्तर। शरद पवारांसोबत असलेल्या लोकांनी पुनर्विचार करावा, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। बारामतीमध्ये काऱ्हाटी इथे सुनेत्रा पवारांच्या पोस्टरवर शाईफेक, पोलिसांकडून तपास सुरू, तर शाईफेक करणाऱ्यांचं तोंड काळं करू, मिटकरींचा इशारा। आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी आमदार फोडले, मात्र संपूर्ण पक्ष संपवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपसह शिंदेंवर हल्लाबोल। सलग 7व्या दिवशी संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो ट्विट। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राज्य सांभाळण्यात अपयशी, राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका घेण्याची ही मागणी। वागळेंच्या गाडीवर हल्ला केलेल्या गुंडांची परेड काढा, संजय राऊतांचं पुणे पोलिसांना आव्हान। तर कोण संजय राऊत, देवेंद्र फडणवीस यांचा टोला। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमच्यावर खोटे आरोप केले, माझ्या कुटुंबाची बदनामी तात्काळ थांबवा, विनोद घोसाळकरांचं आवाहन। नागपुरातल्या गोंडगोवारी समाजाचं आंदोलन मागे, 17 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन। सरकार गोंडगोवारींच्या सवलती पूर्ववत करण्यासाठी 1985च्या GR मध्ये दुरुस्ती करणार। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळीसह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। उदय सारंगच्या युवा ब्रिगेडचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं। फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन युवा संघाचा 79 धावांनी विजय, 254 धावांचा पाठलाग करताना भारतीय युवा टीम 174 वर ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।